सर्वांना मनापासून नमस्कार. आज बनवूया दही मिरची, जी वाळवून करतात ती दही मिरची. त्यासाठीचा मसाला तयार करते. 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा जिरं, काळं मीठ घेतलं 1 चमचा, मोहरी घेतली 1 चमचा आणि पाव चमचा बारका फोडणीच्या डब्यात जो असतो तो मेथी दाणे. हा जर तुम्हाला चाट मसाला करायचा असेल तर यात काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी टाकलीत. आणि आता मी आमचूर पावडर पण टाकणार आहे. तो आमचूर पावडर टाकलीत का हा चाट मसाला झाला तयार. हा मसाला आपण कोणत्याही आपल्या जे आपण दह्याचे प्रकार किंवा कोशिंबीर वगैरे करतो त्यावरही टाकला तर मसाला हा छान लागतो करून ठेवला तर. आता हाच मसाला आपण दही मिरचीमध्ये वापरणार आहे. रात्री मी दह्यामध्ये मिरची घालून दह्यामध्ये मी मीठ घातलं, पाव किलो मिरची घेतली, त्याला चीर करून घेतली, त्याच्यामध्ये मीठ, दही असं टाकून कालवून ठेवून दिले. आता त्यात हा मसाला मी बारीक करून टाकणार आहे. हा तो रात्रीही मसाला टाकला ना तरी चालतो. मी रात्री जरा आळस केला म्हणजे आता सकाळी टाकूया. पण हाच मसाला जर रात्री टाकला तर अजून सुंदर तो मसाला फुगतो त्या दह्यामध्ये आणि चिकटून बसतो मिरचीला. त्यामुळे तुम्ही शक्यतो रात्रीच टाका. आता हा मिक्सरला बारीक करून घेऊया आणि दह्यातल्या मिरचीत टाकून ती मिरची वाळवत ठेवू. मिरची छान वाळवा. छान म्हणजे 3-4 दिवस तरी मिरची चांगली वाळवून घ्या. आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ही मी दही घेतलं ते दाखवते. मी 200 ग्राम म्हणजे पाव किलो मिरचीला 200 ग्रॅम दही घेतलं आहे. तुमच्याजवळ जर सुकवलेल्या आंब्याची पावडर नसेल तर तुम्ही एखादं लिंबू पिळलं तरी चालेल. ह्या अशा प्रकारे दही रात्रभर मिरची दह्यात ठेवली आहे, मस्त भिजली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही हा मसाला रात्रीच करून टाका. माझ्याकडून राहून गेला आहे, पण तुम्ही नक्की तो मसाला रात्रीच करून टाका. म्हणजे दही मिरची अजून मस्त होईल. म्हणजे हा मसाला सुकल्यावर पडणार नाही. तो मिरचीच्या आतपर्यंत जातो आणि चिकटून राहतो. चला आता मिरचीला मिक्स करून घेतलं. आता आपण ही सुकवूया. हे बघा अशा प्रकारे प्लॅस्टिकची पिशवी. आता हे हलवायचं नाही पुन्हा पुन्हा. उन्हात ठेवायचं, सकाळी संध्याकाळी घरात घ्यायचं. सकाळी उन्हात ठेवायचं, संध्याकाळी घरात घ्यायचं. असं 4 ते 5 दिवस कंटिन्यू करायचं आहे. पूर्ण हाताने चुरल्यावर तिचा चुरा होईल इथपर्यंत मिरची सुकवून घ्यायची आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून वर्षभर तुम्ही खाऊ शकता. ही अगदी थोड्याशा तेलात भाजून ही मिरची तुम्ही खाऊ शकता. ही बघा, ही सुकल्यावर अशी दिसेल. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चला भेटू पुन्हा. नमस्कार. बाय.